तर मुंबईमध्ये रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। या तलावाची एकूण पाणी साठवण क्षमता 545 कोटी लिटर इतकी आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळे तलावाच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला। धरणाच्या परिसरामध्ये निसर्गरम्य वातावरण पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी मयूर राणे या संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। पवई तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे, आपण स्वतः या तलावाजवळ आहात, सध्याची परिस्थिती काय? नक्कीच पाहायला गेलं रात्रीपासून मुसळधार पाऊस आहे तर मुंबईमध्ये पडत आहे। मी तुम्हाला आता थेट पवईतील दृश्य दाखवू शकतो। एकदम सुंदर असे दृश्य आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पवईचा जो तलाव आहे तो इथं ओव्हरफ्लो झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी पाहायला गेलं तर काही जे पवईचा डॅम्प आहे, हा तलाव आहे, एका ठिकाणी पाहिलं तर मुसळधार पाऊस आहे हा संपूर्ण मुंबईत पडत आहे। सखल भागात पाणी साठायला सुरू झालं आहे, मात्र हा सकाळपासून हा पवई तलाव आहे तो ओव्हरफ्लो झाला आहे। हे तलावाचं दृश्य पाहण्यासाठी, सुंदर असं दृश्य पाहण्यासाठी इथे नागरिकांची देखील मोठ्या प्रमाणात इथे गर्दी आहे। आता यायला सुरुवात झाली आहे। नागरिक आहेत ते कुठे हे दृश्य आहे ते त्यांच्या मोबाईलमध्ये देखील टिपताना आपण इथे या ठिकाणी पाहू शकतो। हा जो तलाव आहे एकदम सुंदर दिशा वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण तलाव आहे आता ओव्हरफ्लो झाला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। पवई तलावाजवळून आढावा घेतलेला पाहिलेला आहे। तलावामध्ये किती पाणी आहे आणि त्याचमुळे या संपूर्ण परिसरामध्ये कशा पद्धतीने आणि किती पाऊस पडलेला आहे याचा अंदाज आपण लावू शकतो।